नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे सॅटर्डे, लर्निंगचा डे आहे. सॅटर्डे, संडे लर्निंगचा डे असतात. त्याकरिता FII-DII डेटा कसा रीड करायचा, कुठल्या वेबसाईटवर रीड करायचा, ती फ्री ऑफ कॉस्ट आहे की नाही आहे, त्या गोष्टी सगळ्या बघणार आहोत आज आपण. त्या पहिले त्या डेटामध्ये काय काय असतं, काय नसतं, आपण त्यासुद्धा गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल, आपण जो व्हिडिओ बनवतोय तो कुठलाही प्रमोशन किंवा कुठलाही असा बेस नाही आहे. आपण आजची वेबसाईट यूज करणार आहे, तिचं नाव आहे सेन्सिबल. सेन्सिबलवर गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा मेल असेल, अकाउंट असतील, हे बघा लॉग इन झिरोदा, एंजल वन, अपस्टॉक, ICICI बँक, ठीक आहे, किंवा गुगल. तुम्ही तुमच्या जीमेलने सुद्धा लॉग इन करू शकता. तर तुम्ही गेलात जीमेलला, जीमेल लॉग इन करा, सर्वांना येतच असेल ही गोष्ट. तर मित्रांनो, आजचं सेशन इम्पॉर्टंट सेशन राहणार आहे, महत्त्वाचं सेशन राहणार आहे. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत की FIचा डेटा कसा रीड करायचा. एक्सेल शीटवर बऱ्यापैकी मी गोष्ट सांगितलेली आहे, जी मला एक्सप्लेन करता येईल ती मी नक्की सांगतो. त्यानंतर ती गोष्ट बघायची कुठं ती पण मी सांगेल. तर फर्स्ट ऑफ ऑल, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे की नेमकं डेटा काय म्हणतो, किंवा FII काय आहे, इंडेक्स फ्युचर काय आहे, स्टॉक फ्युचर काय आहे, इंडेक्स ऑप्शन काय आहे, प्रो काय आहे, क्लायंट काय आहे, DII काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला डेटा मी सांगतो, डेटा चांगल्या पद्धतीने रीड करता येईल. आणि कुठलीही क्युरी असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी तुमची क्युरी सॉल्व्ह करायला रेडी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केट डिरेक्शन समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला हा डेटा चेक करावा लागतो. बऱ्यापैकी टेक्निकल सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, टेक्निकल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. टेक्निकल नंतर जर एखादी गोष्ट येत असेल किंवा टेक्निकलच्या आधी एखादी गोष्ट येत असेल तर ती असते तुमची डेटा. डेटा हा खोटा दाखवला जात नाही, डेटा हा खराच असतो. एकदा टेक्निकलमध्ये मॅनिप्युलेट होऊ शकतं, पण डेटामध्ये मॅनिप्युलेशन होत नाही असं माझं तरी एकंदरीत मत आहे. होत असेल नसेल ते मला माहीत नाही, पण माझ्या एकंदरीत मताने की डेटामध्ये कुठल्याही पद्धतीचा एक मॅनिप्युलेशन होत नसावं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण एक काम करू, ट्रेडिंग व्ह्यूला जाऊ आणि एक क्लीन टेबल घेऊ. ठीक आहे, इथं आलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायचं काय ते आपण इथं डिस्कस करून घेऊ. सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल असतं फ्युचर. फ्युचर त्याच्यानंतर तुमचे असतात सेन्सिबलवरचं सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, नेट OI आणि चेंज. ठीक आहे, एकदा फ्युचरला साईडला राहू द्या, कारण फ्युचर हे तुमच्या टेबलच्या इन्सर्ट कॉलममध्ये येतं, पण चेंज हे टेबलचा तुमचा हेडर आहे, हे चेंज आणि नेट OI. ठीक आहे, तुम्हाला ते दाखवून देतो. जर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला इथं गोष्ट क्लिअर होईल की आपल्याकडे वरती बियरिश, बुलिश असे दोन कॉलम आहेत आणि नेट OI आणि चेंज हे दोन कॉलम आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या गोष्टी चेक करायच्या असतात की नेमकं काय आहे. तर फ्युचरमध्ये, सॉरी, नेट OI मध्ये जर आलो तर नेट OI म्हणजे काय असतं, तर नेट OI म्हणजे तुमचं नेट OI म्हणजे टोटल पोझिशन कोणत्या साईडला आहेत. ठीक आहे, टोटल पोझिशन कुठल्या साईडला आहेत ते आपल्याला OI वरून कळतं. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला फॉर्म्युला पण देऊन देतो की जर इन केस नेट OI हा जर पॉझिटिव्ह असेल, आणि नेट OI दोन पद्धतीचे असतील, नेट OI पॉझिटिव्ह, नेट OI निगेटिव्ह. ठीक आहे, हां, नेट OI पॉझिटिव्ह असणं म्हणजे बाईंग साईडला प्रेशर, आणि नेट OI जो मायनस असेल तो तुमचा असतो सेल साईड प्रेशर. बरोबर, ही गोष्ट कळाली. आता यामध्ये नेट OI नंतर येतं तुमचं चेंज पोझिशन, किंवा चेंज पोझिशन नाही म्हणतात पण चेंज. ठीक आहे, चेंज म्हणजे काय असतं की आजच्या दिवशी मार्केटमध्ये न्यू पोझिशन बिल्डअप झालेल्या आहेत का, न्यू पोझिशन आल्या आहेत का नाही आहेत, ते आपल्याला चेंजवरून कळतं. ठीक आहे, चेंज पॉझिटिव्ह असेल तर न्यू पोझिशन म्हणजे इन्सर्ट झालेल्या आहेत, आणि निगेटिव्ह असेल तर त्या बाहेर निघाल्या आहेत. ठीक आहे, आउट झाल्या आहेत, असं आपण कन्सिडर करून घेऊ. तर आता आपण येऊ सेन्सिबलच्या वेबसाईटवर. इथे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील त्या मी सांगतो. आता इथे तुम्हाला दिसत असेल भरपूर पार्टिसिपंट आहेत, सेगमेंट आहेत, बुलिश, बियरिश ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये आपल्याला कुठला डेटा इम्पॉर्टंट आहे, तर FII हा डेटा इम्पॉर्टंट आहे, प्रो हा डेटा इम्पॉर्टंट आहे, क्लायंट हा डेटा इम्पॉर्टंट आहे. DI हा इम्पॉर्टंट आहे, पण DII ला परमिशन नाही आहे आपल्या इंट्राडेमध्ये. म्हणजे कोणतं, निफ्टी ऑप्शन्स, बँक निफ्टी ऑप्शन, सेन्सेक्स ऑप्शन, त्याच्यामध्ये ते ट्रेड करत नाही, करतात पण त्यांना पण लिमिटेशन आहेत. ठीक आहे, म्हणून ते फक्त आपल्याला मोस्ट ऑफ बाईंगमध्ये बघत असतात, बाईंगमध्ये दिसत असतात स्टॉकमध्ये. त्यामुळे आपण काय करतो, DIIचा जो डेटा आहे तो आपण कट करतो, त्याला कट करून टाका, जेणेकरून नॉईस असतो तो निघून जाईल. यानंतर तुम्हाला इथं ॲरो दिसत असेल, त्या ॲरोवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळा डेटा हा इथं तुम्हाला दिसेल. बरोबर, आता याला आपण छोटं, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला बघायचं आहे FII, प्रो आणि क्लायंट. मित्रांनो, ज्या डिरेक्शनला लक्षात ठेवा, ज्या डिरेक्शनला FII असेल ती डिरेक्शन आपल्याला नेक्स्ट डेसाठी किंवा नेक्स्ट वीकसाठी आपल्याला ती इम्पॉर्टंट असते. त्यामध्ये जर प्रो FIIच्या डिरेक्शनला असेल तर आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे की वीक किंवा मंथ आपल्याला त्याच डिरेक्शनला राहील. आणि क्लायंट जर यांच्या दिशेला असेल तर ठीक, नो प्रॉब्लेम. पण मोस्ट ऑफ कंडिशनमध्ये हे दोघं ज्या साईडला असतात त्याच्या अपोजिट साईडला क्लायंट असतात, बरोबर. ह्या दोघांना मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ह्या दोघांकडे पैसा भरपूर आहे. क्लायंटकडे पैसा नाही, त्यात क्लायंट वीक आहे कशात, गोष्टी क्लिअर आउट करण्यात, बरोबर. बरोबर. तर आता या ठिकाणी आपल्याला डेटा कसा रीड करायचा ते तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला तिघं साईडचे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला चेक करायचे, बरोबर. इंडेक्स फ्युचर, इंडेक्स फ्युचर, इंडेक्स फ्युचर. ठीक आहे, समजलं. काय पहिले पाहिजे आपल्याला, इंडेक्स फ्युचर. इंडेक्स फ्युचरमध्ये तुम्हाला बघायचं आहे की चेंज नेट OI आणि चेंज OI मध्ये काय बदल दिसतोय. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोच्या डेटामध्ये यायचं आहे, यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, आणि क्लायंटच्या डेटामध्ये यायचं, यामध्ये तुम्हाला काय दिसतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 27 तारखेचा इथं डेट चेंज होते. ठीक आहे, इथं डेट चेंज होते, ॲरोने पण तुम्ही मागे पुढे करू शकता किंवा डायरेक्ट इथं कॅलेंडर ओपन होतं ते तुम्हाला इथं कळून जाईल. त्यानंतर इथं नेट OI मध्ये जर मायनस मध्ये एखादी व्हॅल्यू असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी निगेटिव्ह आहे, ती गोष्ट विकलेली आहे, बरोबर. आणि प्लस पॉईंटमध्ये आपल्याला चेंज बघायचा, चेंजमध्ये पण जर निगेटिव्ह असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी कन्फर्म होते की मार्केट 100% खाली जाणार आहे. समजलं. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला बघायचं कसं असतं ते सांगतो. इंडेक्स फ्युचरमध्ये 1.24 लाखचे कॉन्ट्रॅक्ट निगेटिव्हमध्ये आहेत. म्हणजे मार्केट 27 तारखेला असं झालेलं आहे, 27 तारखेला मार्केटमध्ये 1,24,000 कॉन्ट्रॅक्ट हे सेल आउट केलेले आहेत. प्लस 21,000, म्हणजे 21,000 करोड असतील हे, किंवा 21,000 असेल. इथं आय बटनावर गेले तर करोडमध्ये व्हॅल्यू असेल तर 21,000 करोड, जर ती हजारांमध्ये असेल तर 21,388 कॉन्ट्रॅक्ट्स हे सेल आउट झालेले आहेत. म्हणजे या दोघांची प्लस केली तर ती निगेटिव्हमध्ये येणार, आणि निगेटिव्ह म्हणजे आपल्यासाठी हा असतो बिअरिश साईड ट्रेड. बघितलं असेल तुम्ही 27 तारखेला काय घडलंय मार्केटमध्ये, 1.2% आसपासच्या, आपण लाईव्हमध्ये डिस्कस केलं होतं, 1% आसपास फॉल येईल म्हणजे येईल. लाईव्हमध्ये ट्रेड पण घेतलेले, लाईव्ह स्ट्रीम एकदा चेक करा फक्त, कशावरून केलेले, कसे केलेले, सगळं तिथं एक्सप्लेन केलेले. निफ्टीमध्ये मार्केट इथं तुम्हाला दिसतंय स्ट्रॉंग बिअरिश दिसते. बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग बिअरिश दिसते. सगळीकडे तुम्हाला बिअरिश साईडला ट्रेड दिसत आहेत, कारण चेंजमध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू मायनसमध्ये. जर ओव्हरऑल FII मायनसमध्ये, FII आणि इंडेक्स फ्युचरवरून ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंडेक्स फ्युचरवरून आपल्याला लांबची गोष्ट समजते. ठीक आहे, लांबची म्हणजे एका दिवसाची नाही आहे ती. इंडेक्स फ्युचर हे असतं लॉंग कॉन्ट्रॅक्ट्स. ठीक आहे, म्हणजे जे आजचे नाही म्हणते मी तुम्हाला, 27 तारखेला घेणारे कॉन्ट्रॅक्ट्स नाही, फ्युचरसाठी विकलेले कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे फ्युचरमध्ये काय होणार आहे, ठीक आहे, फ्युचरमध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते आपल्याला, ती डिरेक्शन आपल्याला भेटत असते फ्युचरच्या कॉन्ट्रॅक्ट्सवरून, बरोबर. एवढं समजलं. सिंपल आहे, काही असं लॉजिक लावायची गोष्ट नाही आहे, नेमकं आपल्याला सिंपल ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड होणार नाही. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रोमध्ये आला, हा, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत आपल्याला, राईट. ह्या सगळ्या जर गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण FIIच्या इथे जर सगळीकडे स्ट्रॉंग बिअरिश दिसत असेल तर, आता समजा मला सांगा, या कॉलममध्ये बिअरिश दिसतंय आणि इकडे बुलिश दिसतंय, ठीक आहे, तर आपण हा कॉलम प्रेफर करणार, कारण ऑलरेडी फ्युचरमध्ये स्ट्रॉंग, हा, एक असतं की मार्केटमध्ये जर थोडाफार बुलिशनेस असेल तर मार्केटमध्ये रिकव्हरी होते, आणि मग तिथून फ्युचरनुसार मार्केट परत एकदा खाली पडतं. आपण हिस्ट्री पण चेक करणार आहे, हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला दाखवतो, आपण त्याचा बॅक टेस्ट पण करू. त्यानंतर जर बघितलं तर प्रोमध्ये आलो, प्रोमध्ये असतं इंडिसिजिव्ह, म्हणजे यांना तेवढं माहीत नाहीये, माहीतपेक्षा यांनी फ्युचरमध्ये त्या गोष्टी डेव्हलप केलेल्या नाहीयेत. पण ह्या शब्दावरून आपण कन्क्लुजन काढणार नाही, कारण ऑलरेडी नेटमध्ये मायनस आहे, नेटमध्ये मायनस आहे. जर प्लस, नेटमध्ये प्लस, चेंजमध्ये प्लस असेल तर आपण बुलिश साईडला बघत असतो. मायनस प्लस, प्लस मायनस असेल, प्लस मायनस असेल, बघा, प्लस मायनस असेल तर सिंपल कन्सेप्ट असते की ते पण तुमचं तर इंडिसिजिव्ह मध्ये जातं, म्हणजे ते न्यूट्रल प्लस बिअरिश असतं, बरोबर. न्यूट्रल प्लस बिअरिश असतं. ठीक आहे, ते ही कन्सेप्ट समजून घ्या. त्यानंतर जर तुम्ही खाली आले, आता बघा, तुम्हाला म्हटलो मी की क्लायंट काय करत असतात. ठीक आहे, ओव्हरऑल पूर्ण सेक्टर म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल पूर्ण जो इम्पॉर्टंट डेटा आहे, जे लोक मार्केटला चालवत असतात, ज्या लोकांकडे भरपूर सारा पैसा आहे, त्या लोकांच्या विरुद्ध काम करणारे हे क्लायंट. बघा तुम्ही आता यामध्ये तुम्हाला इथं गोष्टी सांगतो. इंडेक्स फ्युचर त्यांना वाटतंय बुलिश आहे, 92-18 प्लसमध्ये गेले. स्टॉक फ्युचरमध्ये बी ठीक आहे. इंडेक्स ऑप्शन महत्वाच्या गोष्टी दोघं, कॉल ऑप्शन बाय करणं, कॉल ऑप्शन बाय करणं. हे बघा, आता सांगतो तुम्हाला, मार्केट खाली पडलंय, बरोबर.
मार्केटला वर गेल्यानंतर सगळे लोक काय करतात, दोन कंडिशन असतात. एक कॉल बाईंग, बरोबर. सेकंड असतं तुमचं पुट सेलिंग, बरोबर. आता इकडे लिहितो मी तुम्हाला पुट सेल कॉल सेल, बरोबर. पुट सेल जेव्हा होतो तेव्हा मार्केट वर जातं, कॉल सेल जेव्हा होतो तेव्हा मार्केट खाली जातं, बरोबर. मी क्लायंट वरून ह्या गोष्टी समजवतोय, त्याच्यानंतर मी तुम्हाला एफआयआयच्या डेटावर नेतो की नेमकं तिकडे काय. मार्केटमध्ये पुट सेल जेव्हा होतो तेव्हा मार्केट अप साईडला जातं सपोर्ट घेऊन. कॉल सेल जेव्हा होतो तेव्हा मार्केट रेजिस्टन्स घेऊन डाऊन साईडला येतं, बरोबर. एवढी गोष्ट क्लिअर झाली, ठीक आहे. यामध्ये पुट सेल प्लस कॉल बाय तेव्हा मार्केट वर जातं, पुट कॉल सेल प्लस पुट बाय तेव्हा मार्केट डाऊन साईडला येतं. कंडिशन कळाली? समजलं असेल तर लाईक करा, समजलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. सिंपल मराठीत सांगतोय, याच्यात कुठल्याही पद्धतीची गडबड नको पाहिजे, ठीक आहे. आता इकडे आलो आपण, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, कॉल ऑप्शन मध्ये मला स्ट्रॉंग बुलिश दिसत आहेत. कॉल ऑप्शन जर बुलिश आहे तर बाईंग कंडिशन मध्ये तर समजून घ्यायचं मार्केट वर जाणार. त्यात पुट ऑप्शन हे बुलिश आहेत, म्हणजे पुट ऑप्शन बाय केलेले नाहीयेत, पुट ऑप्शन सेल केलेले आहेत. याच्यावरून तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं आहे, जर पुट ऑप्शन बाय असेल म्हणजे इथं बुलिश दिसत असेल तर तो सेल साईडला असतो, तो कुठल्याही बाईंग साईडला नसतो. पुट साईडला बाईंग पोझिशन कधी बनेल, जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला अशी कंडिशन दिसेल, बरोबर. ते दाखवतो मी तुम्हाला. तर इथं म्हणतायत पुट सेल केलेला आहे, कॉल बाय केलेला आहे, म्हणजे रिटेल लोकांना वाटते मार्केट वर जाणार, बरोबर. आलो खाली. आता बघा इथं हे दोघं, यामध्ये मार्केट एका पर्टिक्युलर रेजिस्टन्सला आहे 25,350, ठीक आहे. मार्केट खाली आलं, मार्केट वरती गेलं, मार्केटने 350ला रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्सवर कॉल सेल पुट बाय इज इक्वल टू बिअरिश. मित्रांनो समजतंय काय म्हणायचं मला. रेजिस्टन्सला ब्रेक केल्यानंतर मार्केट खालच्या साईडला ब्रेक केल्यानंतर, सॉरी सपोर्टला ब्रेक केल्यानंतर, रेजिस्टन्सला रिटेस्ट केल्यानंतर तिथं कॉल बाय होत नाही, तिथं कॉल बाईंग होत नाही, तिथं कॉल सेलिंग होते आणि तिथं पुट बाईंग होते. आणि तिथं पुट बाईंग होत असेल तर सिंपल कंडिशन आहे की मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. 27 तारखेचा एक्झाम्पल आपण बघतोय, 26 तारखेच्या एक्झाम्पलला आपण चेक करूया मार्केटमध्ये 27 तारखेचं कसं प्रेडिक्शन करू शकत होतो आपण, ठीक आहे. आलो, हे सगळं याला ॲरोने ड्रॅग करून घ्या जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता बघा मार्केटमध्ये तुम्हाला दिसत असेल 1,03,000 कॉन्ट्रॅक्ट हे नेट ओआय मध्ये मायनसमध्ये, म्हणजे इथं विकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला म्हटलं मी, खाली बिअरिश असेल त्याच्याशी घेणं देणं नाही. मार्केटमध्ये एफआयआय फ्युचरमध्ये कुठली गोष्ट होते ती आपल्याला दिसते की मार्केटचं डिरेक्शन काय असू शकतं. मार्केटमध्ये जर खाली आले तर इथं तुम्हाला दिसेल कॉल ऑप्शन मध्ये आणि पुट ऑप्शन मध्ये एक सिनेरिओ दिसतोय बिअरिश. कॉल ऑप्शनचा जर नेट वाय बघितला तर 86,756 लाखाचं तुम्हाला इथं 86,756, हे लाखामध्ये का ते माहित नाही पण ठीक आहे, 86,756 एवढे कॉन्ट्रॅक्ट विकलेले आहेत, प्लस चेंज मध्ये 18,000 कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत, बरोबर. मग या दोघांची ऍडिशन केली तर ती मायनस मध्येच आन्सर येणार आहे त्याचा, राईट. मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, कॉल ऑप्शन हा तिथं सेल झालेला आहे. आणि कॉल ऑप्शन कधी सेल होतो, जेव्हा मार्केट डाऊन साईडला येतं. आणि पुट ऑप्शन कधी बाय होतो, पुट ऑप्शन मध्ये बिअरिश साईड दाखवते, म्हणजे इथं बाईंग झालेली आहे. मग ही बाईंग कशी ओळखायची, इथं तुम्हाला दिसेल मायनस मध्ये असेल तर ती गोष्ट सेल झालेली आहे, प्लस मध्ये जी गोष्ट आहे ती बाय झालेली आहे. आपण जर स्टार्टिंगलाच जर ही गोष्ट म्हटलेली आहे तर इथं तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जायला पाहिजे. जर इन केस एखादी गोष्ट प्लस मध्ये आहे तर तिथं समजून घ्यायचं की ती बाय झालेली आहे, आणि मायनस मध्ये असेल तर ती सेल झालेली. एवढं कन्क्लुजन कळालं. आता या सर्व ओव्हरऑल डेटावरून क्लायंटवर येऊ. क्लायंटने काय केलं बघा, क्लायंटने काय केलं, सगळीकडे बुलिश आहे, आता क्लायंट वरून कसं काढणार मायनस आणि प्लस, हे बघा. क्लायंटला काय वाटतंय, मार्केट अपसाईड जाईल, पोझिशन बिल्ड झाल्या. स्टॉक फ्युचर मध्ये काय वाटतंय, अपसाईड जाईल, बिल्ड झाल्या. इंडेक्स ऑप्शन मध्ये बिल्ड झाल्या. कॉल बाय झालेला इथं 72,540 आणि 4,12,000चा इथं तुम्हाला सेल दिसतोय, म्हणजे पुट सेल झालेला आहे. पुट सेल होणं म्हणजे काय, मार्केट अपसाईड जाणं, ठीक आहे. आता मला सांगा ही गोष्ट कळाली का.
एक काम करू, 26 तारखेच्या डेटावर येऊ. 26 तारखेच्या डेटावर आपण गोष्टी आपल्याला इथं दिसतील. हे बघा, 26 तारखेच्या डेटावरून आपण प्रेडिक्ट केलं. चला ठीक आहे, पहिले एकदा प्रिडिक्शन करून घेऊ याचं. 26 तारखेचं प्रिडिक्शन करून घेऊ. 26 मध्ये मार्केट बघा, फ्युचर बिअरिश आहेत बरोबर, ओव्हरऑल बिअरिश, प्रो बिअरिश. प्लस माझ्यासाठी दोन गोष्टी इथं झाल्यात की मला दोन कन्क्लुजन इथं मिळाले की मार्केटमध्ये दोन लोक जे आहेत ते डाऊन साईडला आहेत. मग मी अप साईडला प्लॅन करेल का? नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली आलो. अरे क्लायंट काय करतायत हे बघायचं महत्वाचं. क्लायंट काय करतायत? क्लायंट तर बुलिश आहेत. मग मार्केट काय करेल? अपसाईड मोमेंटम देईल, अपसाईड मोमेंटम देईल 27 तारखेला. पण अपसाईड मोमेंटम नंतर एक असा डाऊनफॉल येईल, असा डंप येईल जो ओव्हरऑल क्लायंट जे आहेत जे सगळे लॉस होतील, लॉस मेकिंग मध्ये जातील बरोबर. आता आपण येऊ आपल्या चार्टवर. चार्टवर काय दिसतंय आपल्याला? चार्टवर आलो, 26 तारखेचा हा डेटा. 26 मध्ये मार्केटने डाऊन साईडला मोमेंटम दिली, अपसाईडला मोमेंटम दिली, डाऊन साईडला दिली, अपसाईडला दिली, म्हणजे दोघीकडे मार्केट कंटिन्युअसली जात होतं बरोबर. नंतर मार्केटने एका रेंजचा ब्रेकडाऊन केला, रिटेस्ट केला आणि मार्केट एक डाऊन साईडला प्लॅन केलं आणि नंतर एक प्रॉपर अपसाईडला गेलं. मग आता ह्या प्रॉपर अपसाईडमध्ये हा हे बघा, आता इथं क्लायंटच्या पोझिशन कधी बिल्ड झाल्या ते तुम्हाला सांगतो. मार्केट गॅप अप ओपन झालं, मार्केट कंटिन्युअसली सपोर्ट घेत होतं आणि मार्केटने एक टेस्ट केला 25,400. सर्वांना वाटलं 25,400ला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि 25,400च्या कुठं ना कुठेतरी वरती आणि 25,500ची लेवल, त्यात तुमचा एक होता झोन, ज्यामध्ये मार्केटने एकदम प्रॉपर कॅन्डल तयार केली. 25,500च्या वर पण क्लोज केला. 25,400चा सपोर्ट घेऊन मार्केटने 25,000च्या वरती क्लोज केलेलं आहे. ईएमए जे ट्रेडर असतील त्यांना ईएमए दिसला असेल, ईएमएच्या वर क्लोज झालेलं आहे. मग लास्ट मुवमेंटला इथं तुम्हाला दिसेल की आपल्याला क्लायंटने त्यांच्या पोझिशन बनवलेल्या आहेत. इथं नाही, इथूनच बनवून नेल्या आहेत त्यांनी, इथूनच बनवून नेल्या आहेत. ठीक आहे, मग मार्केटने काय केलं बघा, मार्केटने काय केलं आपल्याला माहिती होतं. फ्युचरमध्ये जर FII सेल करतायत, फ्युचरमध्ये जर प्रो सेल करतायत, तर आपण काय करणार? डाऊन साईडचा प्लॅन करणार बरोबर. सिंपल होतं. याच्याच कंडिशननुसार मी दोन कंडिशन माझ्या होत्या, PCR कॅल्क्युलेशन आणि एक आहे तुमचं OI. याच्यावरून मी डिसाईड केलं होतं की आजचं बायस आपलं राहणार आहे डाऊन साईड बरोबर. हा, यामध्ये फेल पण होतात, यामध्ये ट्रॅप पण होतात, बट 100%पैकी 100 पैकी 90 ट्रेड तुमचे एकदम पॉझिटिव्ह जातील, 10 ट्रेड कुठं ना कुठेतरी लॉसमध्ये जातील जर प्रॉपर डिसिप्लिनने फॉलो केलं तर. आता यामध्ये जर तुम्ही मला सांगा, मार्केट कंटिन्युअसली डाऊन साईडला आलं, कंटिन्युअसली डाऊन साईडला कंटिन्युअसली आणि असं डाऊन साईडला गेलं की मार्केटने एकदम भयंकर क्लोजिंग दिली डाऊन साईडला. म्हणजे एका कॅन्डलची जी रेंज आहे तीच तुमची 100 पॉईंटच्या पुढची आहे बघा, 130 पॉईंटच्या आसपासची रेंज आहे 5 मिनिटाच्या कॅन्डलची. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, प्रीमियमला 100 रुपयाला होता ना, 300 रुपयाचा प्रीमियम हा 600 रुपये झालाय. 300 रुपयाचा प्रीमियम हा 600 रुपये झालाय. जर माझ्याकडे ती पोझिशन, एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी असेल तर, तर त्या फॉलमध्ये बघा, आपण ना लाईव्ह मध्ये ट्रेड केलेले आहेत. ठीक आहे, लाईव्ह मध्ये या ठिकाणी पण ट्रेड केलेला आहे, या ठिकाणी पण ट्रेड केलेला आहे आणि या ठिकाणी पण कुठेतरी ट्रेड केलेला आहे. ठीक आहे, 4 ट्रेड आहेत ओव्हरऑल. या ठिकाणी पण एक ट्रेड होता. ठीक आहे, तर तुम्हाला एक दिसेल बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. मार्केटमध्ये 180चा प्रीमियम, 180चा प्रीमियम हा तर तुमचा खालचा प्रीमियम होता. इन द म्हणजे प्रीमियम ना, डबल डबल झाले डायरेक्ट. 300चा प्रीमियम 600. अरे भाई खतरनाक. तुम्हाला सांगतो 180चा प्रीमियम 320चा हाय मारतोय. मला सांगा कॅपिटल भाई खतरनाक. ठीक आहे, तो टॉपिक नाही आपला, हरकत नाही. तर मार्केटमध्ये ह्या गोष्टी इथं तुम्हाला दिसल्या की मार्केटमध्ये इथं डाऊनसाईड मोमेंटम आली. कशावरून प्रेडिक्ट केलं? 26 तारखेच्या डेटावरून. 26ला ओव्हरऑल क्लायंट हे तुमचे बुलिश होते, ओव्हरऑल सेंटिमेंट मार्केटचं बिअरिश होतं आणि मार्केट डाऊन साईडला आलं. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलाही डाऊट नको, कुठल्याही पद्धतीचं कुठली शंका नको. एक एक्सेल आहे, एक्सेलमध्ये तुम्हाला मी थोड्या गोष्टी एक्सप्लेन करतो. नेट वाय पॉझिटिव्ह आहे, चेंज पॉझिटिव्ह आहे, लॉंग बिल्डअप होत आहे, म्हणजे तिथं कुठं ना कुठेतरी फ्रेश बाईंग आपल्याला बघायला मिळते आणि आपल्याला बघायचं तिथं अपसाईड मुवमेंट. प्लस मायनस असेल तर लॉंग अनवाइंडिंग होते, लॉंग जे आहेत ते एक्झिट होत आहेत. लॉंग एक्झिट होणं म्हणजे मार्केट डाऊन साईडला आहे ना, जसं इथं दाखवलेलं आहे. दोघीकडे मायनस आहे. शॉर्ट बिल्डअप होणं, शॉर्ट बिल्डअप काय आहे? फ्रेश शॉर्टिंग म्हणजे परत एकदा डाऊन साईड जाणं. शॉर्ट कव्हरिंग मायनस प्लस असेल त्याला शॉर्ट कव्हरिंग म्हटलं जातं आणि ते कुठं ना कुठेतरी अपसाईड म्हणजे हे जे शॉर्ट बिल्डअप झालेले हे शॉर्ट एक्झिट होतात आणि मार्केट अपसाईड जाईल. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. आता याचं लॉंग बिल्डअप शॉर्ट बिल्डअप हे काय नेमकं ते तुम्हाला इथं थोडं एक्सप्लेन करून देतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट लागेल तर स्क्रीनशॉट पण घेऊन घ्या. आता इथं लॉंग बिल्डअप काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे? मार्केटमध्ये नवीन बाईंग पोझिशन ऍड होतात आणि प्राइस पण वाढत असते. मग तिथं याचा मिनिंग काय असतो? बायर स्ट्रॉंग आहेत, फ्रेश पैसा लॉंग साईडला येत आहे म्हणजे अपसाईड मोमेंटम पॉसिबल आहे. शॉर्ट बिल्डअप म्हणजे काय? मार्केटमध्ये नवीन सेलिंग पोझिशन ऍड होत आहेत आणि प्राइस कमी होत असतो, सेलर स्ट्रॉंग आहेत, फ्रेश शॉर्ट पोझिशन ऍड होत आहेत म्हणजे हे शॉर्ट बिल्डअप. सॉरी,
शॉर्ट बिल्डअप हे इकडं, शॉर्ट फ्रेश, ठीक आहे, फ्रेश शॉर्टिंग म्हणजे खालच्या साईडला. लॉंग अनवाइंडिंग हे इथं. लॉंग अनवाइंडिंग म्हणजे काय, बायर्स कॉन्फिडन्स घेत आहेत, लॉंग वाले एक्झिट होत आहेत. ठीक आहे, लॉंग वाले एक्झिट होत असतील तेव्हा मार्केट डाऊन साईडला आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आणि जेव्हा शॉर्ट कव्हरिंग होते तेव्हा शॉर्ट वाले पॅनिक मध्ये एक्झिट होतात आहेत, बाउन्स येणार म्हणजे ते अप साईडला जाणार. शॉर्ट पडायसाठी लावलेले असतात, तिथून जे शॉर्ट कव्हर होत असेल तर मार्केट अप साईडला आहे. ठीक आहे, खाली आलो, थोडा इथं डेटा तुम्हाला दिसेल. ह्या डेटावरून तुम्हाला थोडा अजून गोष्टी क्लिअर होऊन जातील. इंडेक्स फ्युचर स्ट्रॉंग बिअरिश असेल तर मेजर सेलिंग येऊ शकते, जशी 27 तारखेला आली. इंडेक्स फ्युचर न्यूट्रल आहे, ठीक आहे, न्यूट्रल जरी असेल तरी ती प्लस म्हणजे न्यूट्रल, ठीक आहे, न्यूट्रलचा एरो असा काढा, न्यूट्रल प्लस डाऊन साईड असाच प्लॅन करत चला. ठीक आहे, आणि ह्या लोकांच्या विरुद्ध मार्केट जाणार, मग हे कन्फर्मेशन होऊन जातं की न्यूट्रल प्लस तुमचं डाऊन साईड प्लॅन होणार म्हणजे होणार. ठीक आहे, आता इकडे तुम्हाला दिसेल स्ट्रॉंग बिअरिश कसा ओळखायचा, स्ट्रॉंग एफ आय बिअरिश आहेत, प्रो न्यूट्रल टू बिअरिश आहेत, क्लायंट बुलिश आहेत, मार्केट डाऊन साईडला जाईल. ठीक आहे, एफ आय बुलिश आहेत, प्रो बुलिश आहेत, क्लायंट बिअरिश आहेत, मार्केट अप साईडला जाईल. ठीक आहे, हा पण स्क्रीनशॉट असू द्या, दोघं तिघं स्क्रीनशॉट असू द्या, सिंपल आहे. त्यानंतर आपण थोडं ही पण एक्सेल अपडेट करतोच आहे, आपण येणाऱ्या सेशन्समध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला गोष्टी क्लिअर होऊन जातात. यांचा सर्वांचा स्क्रीनशॉट असू द्या. आता थोडं आपण फास्टमध्ये जाऊ आणि फ्युचर हिस्ट्रीमध्ये जाऊ, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. फ्युचर हिस्ट्रीमध्ये जर समजा आता आपण चला बुलिश साईडचा ट्रेड बघू. ठीक आहे, बुलिश साईडचा ट्रेड बघू. 16 तारखेला मार्केटमध्ये काय झालेलं आहे ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. प्लस बुलिश, मायनस बुलिश, हे बघा पुट येते, पुट वाय आहे. ठीक आहे, पुट वाय सेल करणं म्हणजे मार्केट अप साईडला जाणं. त्यात निफ्टी प्लस दिसतंय म्हणजे मार्केट अप साईडला गेलेले. ठीक आहे, त्या दिवशी. नंतर बुलिश आणि हे क्लायंट असतील, ठीक आहे, असतील जे नसतील ते इकडे काय कॅश, ठीक आहे, कॅश सेगमेंट आहे. ऑप्शन सेगमेंटमध्ये बिअरिश दिसतंय 16 तारखेला, बुलिश दिसतंय. ठीक आहे, एफ आय इंडेक्समध्ये बुलिश दिसते म्हणजे 17 तारखेला आपल्याला कुठं ना कुठेतरी मार्केट अप साईडला गेलेलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण 17 तारखेचं मार्केट बघू. एक काम करू, 15 मिनिटाला येऊ आणि 17 तारखेचं मार्केट एकदा चेक करू. 16चं हे मार्केट आणि 17चं हे मार्केट. हे बघा मी तर काही बघितलं नव्हता चार्ट, आत्ताच बघतोय. ठीक आहे, 17चा हा चार्ट आहे, इथं खाली डेट दिसेल, 17चा चार्ट आहे. मार्केटने कुठं ना कुठंतरी अपसाईड मुवमेंटम दिलेली आहे. ठीक आहे, किती पॉईंटची मुवमेंटम असेल ही लक्षात ठेवा. जर तुम्ही लो टू हाय कनेक्ट केला, साधारण 1% आसपास मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. 257 पॉईंटची मुवमेंटम दिलेली. ठीक आहे, बाकी डेटा बघण्याचं काम नाहीये, कारण बाकी डेटा जर बघायला गेलो तर अजून व्हिडिओ लॉंग होऊन जाईल. ठीक आहे, 20-22 मिनिटाचा व्हिडिओ होऊन गेलेला आहे. तर हा डेटा पण चेक करा. एफ आय हिस्ट्रीमध्ये तुम्हाला डेटा भेटेल. समरीमध्ये जा, समरीमध्ये DIIचा अनटिक करा आणि सेगमेंटमध्ये ह्या गोष्टी चेक करा सर्व. ठीक आहे, यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करा, कमेंटमध्ये मला सांगा, मी ती गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देतो. ठीक आहे, चलो गाइस मिळते अजून एखादा एक नवीन व्हिडिओ बनवतो आपण लेटेस्टमध्ये PCR कॅल्क्युलेशनवर. तर तो पण स्टे ट्यून, आपण तो नक्कीच बनवणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. म्हणजे मार्केटमध्ये आपण ज्या गोष्टी डिस्कस करतोय त्या सर्वजण करत असेल हरकत नाही, पण आपण ज्या एकदम बेसिक मध्ये जाऊन, कारण मला जे माहिती ते मी सगळं सांगतो, माझ्याकडे जे आहे ते सगळं देतोय तुम्हाला. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, एक्सेल लागेल एक्सेल घ्या, ही एक्सेल घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मेहनत मी केलेली आहे, मी तुम्हाला देतोय म्हणजे याचा अर्थ मी उपकार करतोय असं नाही. बिंदास घ्या, हरकत नाही. कधीही मेसेज करा, कधीही टेक्स्ट करा किंवा कधीही कमेंट करा, मी ते एक्सेल तुम्हाला फॉरवर्ड करतो. ठीक आहे, चलो गाइस, ठीक आहे, राम भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपला एक डेटाचा हा एक व्हिडिओ आणि निफ्टीचं मंडेचं अनालिसिस ते पण आपण पोस्ट करणार आहोत. ठीक आहे, चलो गाइस, ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.